माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हा जो कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये राबवला जातो आहे त्याची सुरुवात जळगावमध्ये उद्याच्या दिवशी या ठिकाणी होते आहे। आणि आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने जळगाव जिल्हा हा त्यांच्याकरता फलदायी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोघंही सीट ह्या खासदारकीच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये सुद्धा येणारे जे निकाल आहेत ते फलदायीच येतील। उद्याच्या दिवशी दुपारी 2:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या लाडक्या बहिणींना ते या ठिकाणी भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे। भाऊ आणि बहिणीचं सर्वोच्च प्रेमाचं स्नेहाचं सण म्हणजे रक्षाबंधन होय। या रक्षाबंधनानिमित्त माननीय मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणींसाठी काही ना काही विशेष घोषणा करणार आहेत। हे बघा, आपण जर योजनांचा विषय केला तर महिलांकरता ज्या योजना या सरकारने केल्या आहेत त्या मागच्या काळात कधी झालेल्या नाही। खास करून मुलींना मोफत शिक्षण असेल, महिलांना अर्ध्या एसटीमध्ये प्रवास असेल, मुली जन्माला आली तर तिला या ठिकाणी 1 लाख रुपये ती 18 वर्षाच्या होईपर्यंतचा विषय असेल। त्याचबरोबर लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याच्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये असेल। जे लोक वृद्ध आहे, महिला पुरुष, त्यांच्याकरता 4 धाम करण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुरुषांबरोबर महिलांना आणण्याकरता आणि त्यांचं जीवन उंचमान करण्याकरता हे सुंदर असे निर्णय घेतले। देशाच्या पातळीवर महिलांना मोफत शिक्षण देणारा, मुलींना मोफत शिक्षण देणारं हे पहिलं सरकार आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की महिलांकरता जे करता येईल ते करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। विधानसभेची निवडणुकीला हे बघा, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेगळे अर्थ लावले जातात। या ठिकाणी कुठली योजना आणली तर मग ती निवडणुकीच्या तोंडावर आणली, कुठली योजना नाही आणली तर मग ती का नाही आणली। आमचं म्हणणं हे आमची सद्विवेक बुद्धी आहे, आमचं मन स्वच्छ आहे। याच्यापूर्वी ज्या योजना आणल्या त्या काय निवडणुका पाहून नाही आणल्या। बहिणीला अर्ध तिकीटमध्ये जेव्हा एस टीमध्ये दिली तेव्हा काय निवडणूक नव्हती, मुलींना मोफत शिक्षण केलं तेव्हा काय निवडणूक नव्हती। योगायोग असा आहे ही योजना येणे, पण ही योजना आल्यानंतर 3-4 महिन्यांनी निवडणुका लागणे याचा अर्थ असा होत नाही। महिलांच्या ज्या जीवनाची काळजी या सरकारने केलेली आहे, 1.5 लाख रुपये या ठिकाणी आपल्याला विलाज करता लागणारे पैसे जे होते त्याची 5 लाख या सरकारने केले आहे। या सगळ्या योजना जर मुख्यमंत्र्यांच्या पाहिल्या तर प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। साधारण किती लोक येणार? आमचा अंदाज आहे की 40,000पर्यंत लोक यावेत। भाऊ, ताकद जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे आतापर्यंत पाहिलं असलं, म्हणजे भविष्यात ही ताकद वाढवण्याच्या दृष्टीने जेवढी आहे ती राखण्याच्या दृष्टीने एकच आमदार वाढवायचा आहे, ताकद तेवढीच आहे। भाऊ, लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित असं यश मिळालेलं नव्हतं, पण जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र भरभरून मतदान झालेलं महायुतीला। आता मुख्यमंत्री महोदय येतील तर हा एक बूस्टर डोस होईल, एक मास्टर स्ट्रोक होईल असं वाटतं आपल्याला। हे बघा, या ठिकाणी जर आमची कामगिरी बरोबर राहिली नसती, आम्ही लोकांमध्ये या ठिकाणी राहिलो नसतो तर या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये त्या 2 सीट्स लागल्या त्या लागल्या नसत्या। आमदारांनी केलेली कामं, सरकारने केलेल्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवणे, केंद्र सरकारने राबवलेले जे कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांशी सतत संपर्कात राहणे याची फलश्रुती म्हणून राज्यामध्ये काय निकाल लागले आम्हाला माहीत नाही, पण या जिल्ह्यामध्ये 2.5-3 लाख मतांनी आमच्या सीट निवडून आल्या आणि मला तरी असं वाटतं मुख्यमंत्री जे येत आहेत तर दुग्ध शर्तरा योग आहे, वातावरण चांगलं आहे, पुन्हा त्या वातावरणाला या ठिकाणी झळाळी येणार आहे। लोकसभेचं आय लव्ह यू हे विधानसभेमध्ये आय लव्ह यू 2 होणार आहे का? आय लव्ह यू 2 नाही, आय लव्ह यू 4 होईल। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जळगाव जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा दौरा होतो। खरं हे जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि सर्व घटकाला न्याय देण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम, त्याच्यामध्ये आमची लाडकी बहीण योजना या माध्यमातून महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आहे, त्याच्यामध्ये दोघी उपमुख्यमंत्री साहेब येत आहेत। आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या माता भगिनींना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचा यावं आणि आपण जर सर्वांनी फॉर्म भरले असतील तर स्वागत आहे, काहींचे फॉर्म राहिले असतील तर आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण भरून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा।
कारण प्रत्येक आमच्या भगिनीला मदतीचा हात देण्याचं काम आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही आमच्या भावांकडून भगिनीला एक भेट दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी, म्हणून आमच्या भगिनींना या रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा देतो. पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण जास्त आमच्या माता भगिनीने उद्याच्या कार्यक्रमाला यावं, कार्यक्रम बघावा, आपण स्वतःही फॉर्म भरा, आपल्या दुसऱ्या भगिनी राहिल्या असतील तर त्यांचाही आपण फॉर्म भरून घ्यावा. काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही 100% मदत करण्याचा प्रयत्न करू. मामा, काही ज्या भगिनी आहेत ग्रामीण क्षेत्रातील आहेत किंवा काही अशिक्षित भगिनी आहेत, कष्टकरी आहेत, त्यांना तांत्रिक अडचणी येत आहे, तर तुमच्या माध्यमातून आमदार कार्यालय राजू मामा त्यांच्या माध्यमातून काही सहकार्य होईल का, मार्गदर्शन होईल का? 100% त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आज सुद्धा आम्ही महापालिकेत मीटिंग घेतली. मग आमचे नामदार नेते गिरीशभाऊ असतील, नामदार पालकमंत्री गुलाबभाऊ असतील, आम्ही असू किंवा सर्व आमदार असतील, आम्ही 100% मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वतः आमचे कार्यकर्ते, सर्व महायुतीचे कार्यकर्तेसुद्धा प्रत्येक गावामध्ये महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सर्वांना मदत करण्याची भूमिका करत आहे. एक अर्ध्याला काही रेशन कार्डची अडचण असेल, आधार कार्डची अडचण असेल तर ती सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात असं जर कोणाला अडचण असेल त्यांनी आमच्याशी संवाद साधावा, आम्ही त्यांना 100% मदत करू. भाऊ, काय बोलायला, माननीय मुख्यमंत्री उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. विशेषतः लाडकी बहीण योजना या संदर्भात त्यांचा दौरा असणार आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींनी अर्ज भरलेला आहे. लाडकी बहीण जी योजना आहे शासनाची अतिशय लोककल्याणकारी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजना राबवण्यासाठी GM फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून हजारो अर्ज हे GM फाउंडेशनमध्ये भरणे आले आणि अनेक लाभार्थी या योजनेचे लाभार्थी बनले. अनेक बहिणींना म्हणजे आपण जे फॉर्म भरले ते फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे आणि आता जे त्यांच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जाणार आहे, तर ही संख्या ती जळगाव शहरामध्ये खूप अधिक असणार आहे. लाडकी बहीण योजना आहे या संदर्भात काही महिला भगिनींचे फॉर्म अजूनही शिल्लक आहे, काही टेक्निकल अजूनही आज रोजी जी साईट आहे ती साईट आज रोजी व्यवस्थित चालू आहे आणि जोरात चालू आहे. आता साईट सुरू झाली. याच्या अगोदर साईट चालण्याचा प्रॉब्लेम होत होता, मात्र आता साईट एकदम सुरू आहे. GM फाउंडेशनच्या मदतीने त्यांना काही मार्गदर्शन करतील? नाही, मी म्हणतो की आता साईट खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या आहेत आणि ज्या माझ्या माता भगिनी आहेत की ज्यांचे फॉर्म भरलेले नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा लाभ घेतला नाही, तर त्यांनी कृपया GM फाउंडेशन या ठिकाणी यायचं आहे आणि विनामूल्य फॉर्म त्या ठिकाणी भरले जातात. 1 रुपया तुम्हाला खर्च नाही आहे. भाऊ, आदिवासी पाड्यांवरती बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून बाकी आहेत, त्यांना भरपूर अडचणी येत आहेत. तर आपल्या GM फाउंडेशन मार्फत काही कॅम्प वगैरे लावून घेतले का? नक्कीच चांगली आयडिया आहे. आदिवासी पाड्यावरती कॅम्प लावण्यासाठी काही नियोजन करता येईल का, हे गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्ही या पुढच्या हप्त्यामध्येच काहीतरी चांगलं नियोजन करू की जेणेकरून आदिवासी खेड्यापाड्यातल्या लोकांना त्याचा लाभ भेटेल.